कढईमध्ये मी तूप टाकलेले आहे. हे तेल पण टाकून चांगल्याने भाजून घेते. हे बघा 5 मिनटं लागेल. हे बघा चांगल्याने मस्त केलेलं आहे. तर चाललेलं आहे. हे बघा थोडासा कलर येईपर्यंत थोडासा भाजून घ्या मस्त खमंग. बघा भाजून घेते आणि गॅस थोडासा स्लो करून घेते, मध्यममध्ये ठेवा, कारण नाहीतर फास्ट ठेवले की करपून जाईल तेल पूर्ण. हे बघा आणि सगळ्यांना मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे बघा हे झालेले आता लालसर थोडं थोडं. हे बघा लालसर आता झालेलं आहे परफेक्ट लालसर. आणि शेंगदाणे पण घेतले भाजायला. हे बघा आणि तेल झालेलं आहे. ह्याला नंतर करणार आहे. हे करून घेतलेलं आहे, आता हे नंतर टाकणार आहे. हे बघा आणि हे आता थोडंसं लालसर म्हणजे तर तरफड लालसर झाले. हे बघा हे टॉवेलमध्ये घेतलेले आहेत. हे सगळे आता पोटली करून ह्याला क्रश करायचं आहे. हे जर सगळं तडफड वगैरे निघून जाईल, ज्याच्यात शेंगदाण्याचं साल्टा वगैरे आहेत ते निघून जाईल त्याच्याने. हे बघा असं चांगल्याने क्लीन होऊन जातं, कारण की माझं थंड झालेला म्हणून ते जास्त नाही निघाला. हे बघा आता झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळे साहित्य घेतलेले आहेत. हे बघा हे पण आहे, एक्स्ट्राचे तिल आहेत. ह्याच्यामध्ये गुड आहे, तिल आहे आणि शेंगदाणे आहेत. शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार आणि गुड पण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे बघा हे आई मदत करायला घेतले माझी. मी सांगत होती तिला असं असं कर. हे मिक्सरमध्ये टाकले, सगळे ताट पूर्ण क्लीन करून घेते. हे बघा हे चांगली आई ना माझी. हे बघा हे पण आहे, शेंगदाणे टाकलेत आणि याच्यामध्ये थोडा आता मी पण मध्ये मध्ये हात घालते मध्ये मध्ये. तर गूळ टाकते याच्यामध्ये, गूळ टाकून घेते. हे म्हणजे गोड आम्ही कमी खातो म्हणून कमी टाकलेलं गूळ. हे बघा तुम्ही किती पाहिजे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. फक्त ह्याला क्रश करायचं आहे, जास्त हे नाही करायचं. हे बघा करून झालेले आहेत, कारण की आमच्या इथे लाईट गेली होती म्हणून ते थोडंसं थंड झालेलं आहे सगळं साहित्य. म्हणून परत लाईट आल्याच्यानंतर सगळे मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ थोडंसं म्हणजे राहिलेलं त्याच्यामध्ये अख्खे अख्खे. त्याला आई थोडंसं हे करत होती, फोडत होती त्याच्यामध्ये. बघा करते ती. आणि आता सगळेले आता थोडंसं गॅस फास्ट केला त्यांनी मेल्ट व्हायला स्टार्ट झालेले आहेत ते. हे बघा मग आता तयार झालेले. आता काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मस्त त्याच्यावरती ते राहिलेले जे तिल आहेत एक्स्ट्राचे ते वरतून टाकणार आहे. हे बघा टाकले. हे बघा मस्त असं करून घेताना आता आई आता ते करून घेते मस्त त्याला चांगल्याने. एवढं चांगलं झालेलं आहे, मस्त गोड झालेलं आहे. तुम्ही पण करून बघा, 5 ते 10 मिनटामध्ये होऊन जातं हे. हे बघा ही माझी आई. बघा कसा भुतावानी दिसते, मस्त दिसते ना. बघा बघा हे हाताने आता लाडू पाडायला घेणार आणि मस्त हे बघा लाडू तयार.